श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 24 एप्रिल 2025 या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी. या दिवशी वार आहे गुरुवार. तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येत असते. एकादशी ह्या महिन्यामध्ये दोनदा येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:43 सुरू होईल आणि 24 एप्रिल रोजी दुपारी 2:32 संपेल. म्हणजेच उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती 24 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी वरुथिनी एकादशी गुरुवारी येते, जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे. अशा परिस्थितीत या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूचे आशीर्वाद दुप्पट होतात. या दिवशी ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी 3:56 पर्यंत असेल. त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल. व्रताच्या दिवशी शतभिषा नक्षत्र सकाळी 10:49 पर्यंत राहील. त्यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्र सुरू होईल. ही जी एकादशी आहे तर हिचं महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की मोक्षप्राप्ती होण्यासाठी म्हणजेच हरीच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते, पापांचा नाश आणि सौभाग्य वाढते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते. आणि पहा, या दिवशी भगवान विष्णू यांची आपल्याला पूजा उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे आहेत. आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान जर आपण एकादशीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये जर घेऊन आला तर तुमचे कितीही मोठे शत्रू असू द्या ते तुमच्यासमोर लोटांगण घेतील आणि तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये जे काही दोष अडचणी संकट आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय एकादशी दिवशी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला त्याबद्दलची व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत देखील करत आहात, परंतु तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. अशा वेळी आपल्या नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते. तर पहा, जर आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असतील तर आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरीसुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही. परंतु एकादशीच्या दिवशी ह्या झाडाचं पान तुम्ही घरी तोडून आणलात आणि त्याबद्दल जो काही उपाय मी सांगते तो जर केला तर तुमची कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल. तर पहा, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. कोणाला नोकरी प्राप्तीसाठी इच्छा असते, कुणाची घर तयार होण्यासाठी असते किंवा मग कुणाची गाडी घेण्याबद्दल किंवा लग्न जमण्याबद्दल कोणतीही तुमची इच्छा असू द्या, धनप्राप्तीबद्दल असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल तो पैसा टिकावा यासाठी असेल, तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, तो शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा तो गुपित देखील असेल, तर त्या शत्रूचा त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तसेच तुम्हाला घरामध्ये आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडे झुडपे सांगितली गेलेली आहेत जी दैवी आहेत आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि आपण अशा विशिष्ट तिथींवरती या झाडांचा पानांचा फुलांचा उपाय करतो त्यावेळेस त्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते.
असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण व्रत करून जर तुळशीची पूजा जर आपण केली नाही तर आपल्याला त्या व्रताचं फळ देखील प्राप्त होत नाही. तुळशी मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. त्याचबरोबर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुळशी मातेला ओळखलं जातं आणि विष्णूची ती अतिशय प्रिय आहे. विष्णू भगवानांना जोपर्यंत तुळशीपत्र अर्पण केले जात नाही तोपर्यंत त्यांची पूजा ही संपन्न होत नाही. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला जे काही ग्रहदोष लागलेले आहेत ते दूर होतात. आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान विष्णू यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही लड्डू गोपाल जे असतात ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, तर त्या बाळकृष्णावरती अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळे वस्त्र परिधान त्यांना करवायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला या प्रसन्न वातावरणामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे. आता एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडली जात नाही, त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीपत्र ही तोडून ठेवायचे आहेत. किंवा तुळशीच्या पाशी एखादं पान पडलेलं असेल तुळशीचं तर ते गळून पडलेलं पान देखील तुम्ही उपायासाठी घेऊ शकता. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि ते तुळशीपत्र आणलेलं ते तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला हळद कुंकू वाहायचं आहे. यानंतर त्या तुळशीच्या पानावरती तुम्हाला कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून पेस्ट करून काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुमची नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं, प्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती लिहायचं. जी तुमची इच्छा आहे तर त्यानुसार तुम्हाला ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. अगदी 2 ते 3 शब्दामध्ये लिहायचे आहे. आता त्या प्लेटमध्ये जे आपण स्वास्तिक काढलेलं आहे त्यावरती तुम्हाला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहे. त्यावरती 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुळशीचं पान त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचे आहे. त्या पानाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या कलरचा जो कलाव्याचा धागा आहे तर तो तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तो कलाव्याचा धागा त्या पानावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती मनोभावे सांगायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तो धागा, ते पान जे आहे तर ते तुम्हाला दिवसभर रात्रभर तिथेच भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्हाला ती देवघरासमोरची जी तुळशीपत्राची जी प्लेट आहे तर ती उचलायची आहे. त्यात लाल कलरचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये हे 1 तुळशीपत्र, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षता हे तुम्हाला एकत्र बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो कलाव्याचा धागासुद्धा हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुळशीपाशी जायचं आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे. अगदी गाईच्या तुपाचा लावला चालेल, तेलाचा लावला चालेल. धूप अगरबत्ती लावायची आहे, जल अर्पण करायचं आहे आणि जे काही तुम्ही पोटली बनवलेली आहे लाल कपड्यामध्ये ती तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधून द्यायची आहे आणि तो कलाव्याचा धागा देखील तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली सोडून घ्यायची आहे, धागा तो कलाव्याचा तो सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस रोज पूजा करताल त्यावेळेस रोज तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या पोटलीची पूजा देखील करायची आहे. जर घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पिरियड असेल तर त्या महिला सोडून दुसरं कोणीही हा उपाय करू शकतो. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे.
तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.